तर लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनानिमित्त एक मोठी भेट दिलेली आहे। एक मोठी भेट म्हणजे कशी, जे लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात त्याच्यामध्ये जे वाढ होऊन 2100 रुपये कधी मिळणार याच्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली आहे की जे 1500 रुपयावरून जे त्याच्यामध्ये वाढ लाडकी बहीण योजनेमध्ये वाढ केव्हापासून होणार, म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिन्यामध्ये ज्या हप्त्यामध्ये आहे ते वाढ कधी होणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर कधीपासून वाढ होणार आहे तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार गरजू महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत देते। दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीतील काही नेत्यांनी या योजनेच्या रकमेमध्ये वाढ करण्याची आश्वासने दिली होती। मात्र निवडणूक होऊनही जवळपास 1 वर्ष झाला तरी या योजनेमध्ये काही वाढ झालेली नाही। आज रक्षाबंधन निमित्त एका आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ कधी होणार याबद्दल थोडी माहिती सांगितलेली आहे। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणींसाठी प्रयत्न करीत असताना काही सावत्र भाऊ त्यामध्ये आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करतात। जसं लाडकी बहीण योजनेविरोधात ते कोर्टामध्ये गेले, तिथे काही झाले नाही म्हणून ते म्हणाले की या योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये एक भ्रष्टाचार झालेला आहे। पैसे सरकारच्या खात्यामधून थेट लाडके बहिणीच्या खात्यामध्ये जातात। यात भ्रष्टाचार नाही तर भ्रष्टाचार त्यांच्या डोक्यामध्ये आहे। लाडकी बहीण योजनेबाबत अधिक बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मार्गावर चालत आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक योजना सुरू केल्या, त्यातील एक ही लाडकी बहीण योजना महत्त्वाची आहे। अनेकांना वाटायचं की हे भाऊ निवडणुकीपुरतेच जे आहे ते पैसे देतील आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखेच जे पैसे आहेत ते देणं बंद करतील। आणखी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की ही जी योजना आहे ही योजना पुढील 5 वर्ष सुरू राहणार, म्हणजे 5 वर्ष या लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये येत राहणार। तर एवढंच नाही तर योग्य वेळी या निधीमध्ये आम्ही वाढ देखील करणार आहोत। यावेळी काही पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा दुरुपयोग करत लाभ मिळवण्याच्या प्रकरणावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे। तर यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही ही योजना पुढील 5 वर्ष सुरूच ठेवणार आहोत, ही बंद होणार नाही आणि येत्या काही महिन्यामध्ये किंवा योग्य वेळी या योजनेमध्ये या योजनेच्या निधीमध्ये आम्ही बरोबर वाढ करणार आहोत। जसं की निवडणुकीपूर्वी त्यांनी एक म्हटलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 वरून आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत, तर ते त्या 3 महिन्याच्या आतच म्हणजे 100 दिवसाच्या आतमध्ये आम्ही करणार आहोत। पण 100 दिवस उलटून आता 1 वर्ष झाला तरी पण या योजनेच्या निधीमध्ये अजून काही वाढ झालेली नाही। पण देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की आम्ही योग्य वेळ पाहून या योजनेच्या निधीमध्ये आम्ही वाढ करणार आहोत, म्हणजे जो सरकारच्या तिजोरीवरचा जो भार आहे थोडाफार कमी झाला, म्हणजे ह्या लाडक्या बहिणी थोड्याशा अपात्र झाल्या की याच्यामध्ये 1500 रुपयेवरून 2100 रुपयेमध्ये योग्य वेळ पाहून ते वाढ करणार आहेत, असं त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तर समजलं? ठीक आहे। तर हीच होती मंडळी माहिती। तर मंडळी आजची जर माहिती समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।